नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. आणि आता बातमी आहे भारतीय नौदलाच्या दमदार कामगिरीची. भारतीय नौदलानं 35 सोमालियन चाच्यांना अटक केली आहे. 16 मार्च रोजी नौदलानं व्यापारी जहाजाची सोमालियन चाच्यांच्या तावडीतून सुटका केली होती. तसंच 35 सोमालियन चाचे ताब्यात घेतले होते. आता कस्टम आणि इमिग्रेशनच्या औपचारिकतेनंतर या समुद्री लुटेऱ्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नौदलानं भारतीय किनाऱ्यापासून 2600 किलोमीटर दूर असलेल्या या लुटारूंवर कारवाई करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं होतं. सुमारे 40 तास चाललेल्या या कारवाईत नौदलाच्या INS कोलकाता आणि INS सुभद्रा युद्धनौका, ड्रोन आणि सागरी कमांडो सहभागी झाले होते. मार्कोस कमांडोंसाठी अनेक खास बोटीही अरबी समुद्रात सोडण्यात आल्या होत्या. या बोटींच्या मदतीनं भारतीय मार्कोस कमांडोंनी या अपहरण केलेल्या व्यापारी जहाजावर चढून तिथं कारवाई करून समुद्री लुटारूंना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडलं. आता एक वेगळी बातमी. ब्रिटनमध्ये एक असं बेट आहे जिथं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे आनंद घेऊ शकता. ना तुम्हाला कसली बंधनं असतील, ना तुमच्या मागे कुठला ससेमिरा असेल. अर्थात त्यासाठी तुम्हाला हे बेट भाड्यानं घ्यावं लागेल. काय आहे या बेटाची खासियत आणि या इथलं एका दिवसाचं भाडं किती आहे, पाहूयात हा रिपोर्ट. भाड्यानं मिळणार संपूर्ण बेट. बेटाच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ. एका दिवसाचं भाडं 37 लाख रुपये. फिरायला जायला, निसर्गाच्या सानिध्यात राहायला कुणाला आवडत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण आपल्या आवडत्या डेस्टिनेशनला भेट देतात. बहुतांश पर्यटकांची पसंती ही समुद्र किनाऱ्यालगतच्या पर्यटन स्थळांना असते. ब्रिटनमध्ये देखील एक असंच ठिकाण आहे ज्याचं नाव आहे ओसी आयलंड. इथं आलेले पर्यटक या बेटाच्या प्रेमातच पडतात. इथला फेसाळता समुद्र किनारा, हिरवागार निसर्ग आणि वन्य प्राणी. पर्यटकांसाठी हे बेट म्हणजे जणू स्वर्गच. दरवर्षी शेकडो लोक या बेटावर फिरण्यासाठी येतात. या बेटाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हे संपूर्ण बेट भाड्यानं घेऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार इथं मौज मजा करू शकता. ना कुणाची कटकट, ना कसली झंझट. लंडन पासून 45 मैलांच्या अंतरावर हे सुंदर बेट आहे. समुद्राच्या मधोमध असलेल्या या बेटाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे इथं गर्दी कमी असते. मात्र ज्यांना माहिती आहे त्यांना इथे यायला आवडतं, कारण हे बेट खूप सुंदर आहे. इथं सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. आलिशान फ्लॅट्स, रेस्टॉरंट्स असं सारं काही इथं उपलब्ध आहे. 380 एकरमध्ये पसरलेल्या या बेटावर हजारो झाडं आणि वनस्पती आहेत. त्यामुळे बेटाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याशिवाय अनेक प्रकारचे वन्य प्राणी देखील इथं आहेत. या बेटावर नेहमीच संगीत सुरू असतं, कारण इथं 2 स्टुडिओ आहेत. तिथं नेहमीच पार्टी आणि कार्यक्रम सुरू असतात. म्युझिक कंपनीचे मालक निजेल फ्रिडा यांच्या मालकीचं हे बेट आहे. 2004 साली त्यांनी हे बेट विकत घेतलं. इथं एका खोलीचं एका दिवसाचं भाडं जवळपास 32,000 रुपये इतकं आहे. आणि तुम्हाला हे संपूर्ण बेटच भाड्यानं हवं असेल तर एका दिवसासाठी 37 लाख रुपये मोजावे लागतील. इथं 173 लोक आरामात राहू शकतात. भलेही या बेटाचं भाडं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलं तरी हौसेला मोल नसतं. मौज मजेसाठी इतके पैसे खर्च करणारे शेकडो लोक जगभरात आहेत, ज्यांचं आवडतं डेस्टिनेशन आहे ओसी आयलंड. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. जपानमधली शिस्त, तिथला प्रामाणिकपणा याबद्दल नेहमी चर्चा केली जाते. जपानमध्ये सहसा कोणी नियमांचं उल्लंघन करत नाही. त्यामुळे अगदी छोटा देश असूनही या देशानं जगात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. इथल्या एका मुख्याध्यापकानं एक छोटीशी चूक केली आणि त्यांना नोकरी गमावी लागली. नेमकं काय केलं या शिक्षकानं, पाहूयात हा रिपोर्ट. कपभर कॉफीची चोरी. शिक्षकाने गमावली नोकरी. माफीनाम्यानंतरही कोर्टानं दिली शिक्षा. जगातील सर्वात प्रामाणिक लोकांचा देश म्हणून जपानची ओळख आहे. मात्र अलीकडेच जपानमधील एक प्रकरण खूपच चर्चेत आलं.
जपानमधल्या एका माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकानं एका स्टोअरमधल्या सेल्फ सर्व्हिस मशीनमधून कॉफी घेतली. अर्थात त्यांनी पैसे छोट्या कपाचे दिले आणि मशीनमधून मोठ्या कपात कॉफी भरली. ही बाब स्टोअर कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आली. या घटनेनंतर मुख्याध्यापकाला टोकियोपासून 7 तासांच्या अंतरावर असलेल्या टाकसागो शहरातून पकडण्यात आलं. या लहानशा चोरीची एवढी मोठी शिक्षा मुख्याध्यापकांना मिळाली की त्यांना त्यांची नोकरी आणि आयुष्यातील सर्व मान सन्मान गमवावा लागला. त्यांना केवळ नोकरीतून काढून टाकण्यात आलं नाही, तर त्यांचा शिकवण्याचा परवानाही रद्द करण्यात आला. इतकंच नाही तर त्याला निवृत्तीचा पगारही मिळाला नाही, जो सुमारे 20 मिलियन येन इतका आहे. स्टोअरमध्ये रेग्युलर कॉफीसाठी 110 येन मोजावे लागतात, तर मोठ्या कपसाठी 180 येन द्यावे लागतात. याचाच अर्थ या शिक्षकांना 70 येन वाचवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला. या मुख्याध्यापकांचं वय 59 वर्ष आहे. आपल्या चुकीनंतर झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफीही मागितली. यापूर्वी आपण 3 वेळा अशा प्रकारे लहान कॉफीच्या कपाचे पैसे देऊन मोठ्या कपात कॉफी घेतल्याचंही मान्य केलं. याचाच अर्थ त्यांनी स्टोअर चालकाला 490 येन देणं आवश्यक होतं. मात्र चोरी मोठी असो वा छोटी, चुकीला माफी नाही हा जपानमध्ये कायदा आहे. कोर्टानं या शिक्षकाला कठोर शिक्षा सुनावली आहे. जपानमधील ही घटना भारतातल्या लाचखोर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी पुरेशी आहे. मनाची लाज बाळगून तरी इथल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या घटनेतून धडा घ्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. तुम्ही आजवर चोरीच्या अनेक घटना पाहिल्या असतील, चोरट्यांचे चित्रविचित्र कारनामे पाहिले असतील. असाच एक विचित्र किस्सा पेरूमध्ये घडलाय. इथल्या एका शूजच्या दुकानात चोरट्यांनी हात साफ केलाय. मात्र चोरट्यांनी एकाच पायातले शूज पळवल्यामुळे पोलीस देखील अचंबित झालेत. शूजच्या दुकानात चोरट्यांचा डल्ला. $13,000 किमतीचे शूज लांबवले. चोरट्यांचा जीव अडकला एकाच पायात. हिरे, दागिने आणि पैशांची चोरी ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा चोरीच्या घटना कुठे ना कुठे घडतच असतात. शक्यतो बहुतांश चोर चोरी करताना फारशी चूक करत नाही. एक वेळ ते पुरावा मागे सोडतील, मात्र चोरी करताना इतर चूक करणार नाहीत. पेरू देशात मात्र एक अजब घटना घडली आहे. पेरूच्या हुआनकायो शहरात चोरट्यांनी एका शूजच्या दुकानावर डल्ला मारला. चोरट्यांनी जवळपास 200 बूट चोरले. कुठलेही पुरावे न सोडता चोरट्यांनी हात साफ केला. मात्र या चोरांनी चोरलेले सर्वच्या सर्व बूट एकाच पायाचे म्हणजे उजव्या पायाचे होते. आता चोरट्यांनी फक्त उजव्या पायाचे बूटच का चोरले यावरून पोलीसही बुचकळ्यात सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी मध्यरात्री ही चोरी केली. त्यांनी चोरलेल्या 200 स्निकर्सची किंमत अंदाजे $13,000 इतकी आहे. आता हे चोरटे बूट विकण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र एकाच पायातला बूट चोरण्यामागचा उद्देश काय यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांच्या अंदाजानुसार चोरट्यांनी घाई केली असावी. चोरीनंतर काही वेळानं त्यांना त्यांची चूक कळली असावी. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचं कुलूप तोडून चोरी केल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र चपलांच्या जोडीऐवजी त्यांनी फक्त एकाच पायाचे बूट काढून घेतले. त्यामुळे आता चोरट्यांची डोकेदुखी वाढली आहे. आता हे शूज विकताही येणार नाहीत आणि कुणी एक शूज विकते म्हटल्यावर शंकाही उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे या चोरांना तुरुंगातही जावं लागू शकतं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. अंतराळात जाणं हे अनेक संशोधकांचं स्वप्न असतं. मात्र आता केवळ संशोधकच नव्हे तर सामान्य लोकही अंतराळात जाऊ शकणार आहेत. इतकंच नाही तर ते डिनरचा आस्वाद देखील घेऊ शकतील. यासाठी अमेरिकेच्या एका कंपनीनं खास प्लॅन तयार केलाय. कसं असेल अंतराळातील हे डिनर, त्यासाठी कंपनीनं कोणती योजना आखली आहे, चला पाहूयात. पर्यटक घेणार अंतराळात डिनरचा आस्वाद. बलून यात्रेसाठी नेदरलँडच्या शेफची निवड. एका तिकिटाची किंमत 4,10,00,000. गेल्या काही वर्षात
विज्ञान तंत्रज्ञानात इतकी प्रगती झालीये की आता अंतराळ मोहिमाही सोप्या वाटू लागल्या आहेत. अंतराळ पर्यटन ही नवी संकल्पना आता पुढे येऊ लागलीये. अमेरिकन अंतराळ पर्यटन कंपनी VIP ने तर याही पुढे जाऊन आता अंतराळवीरांसाठी खास डिनर प्लॅन आखलाय. VIP कंपनीमार्फत 6 लोकांना अंतराळात डिनरचा आस्वाद घेता येणार आहे. यासाठी कंपनीनं 6 तासांच्या हायटेक अंतराळ बलून यात्रेसाठी नेदरलँडच्या रस्मस मंक या शेफची निवड केली आहे. या अंतराळ पर्यटनासाठी 6 जणांची निवड केली जाणार आहे, जे पृथ्वीच्या वायुमंडळाच्या वरच्या भागात डिनर करतील. या यात्रेसाठी एका तिकिटाची किंमत सुमारे 4,10,00,000 रुपये इतकी आहे. ही यात्रा पुढच्या वर्षी होणार आहे. यासाठी VIP कंपनी स्पेसशिप नेपच्यूनचा वापर करणार आहे. हे शिप फ्लोरिडातील केनेडी अंतराळ केंद्रातून उड्डाण करेल. हा अंतराळ बलून समुद्र सपाटीपासून 1,00,000 फूट उंचीवर पोहोचल्यानंतर 6 अंतराळ पर्यटकांना वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या माध्यमातून ते सोशल मीडियावर यात्रेचं थेट प्रक्षेपण करू शकतील. तसंच हे पर्यटक मित्र आणि नातेवाईकांशी जोडले जाऊ शकतील. या पर्यटकांच्या डिनरसाठी शेफ रस्मस मंक यांनी विशेष मेन्यू तयार केलाय. हा मेनू अंतराळ थीमवर आधारित असेल. तसं पाहिलं तर ही अंतराळातली डिनर मोहीम जरा महागडी वाटत असली तरी भविष्यात याचे दर निश्चितच कमी होतील. कदाचित अंतराळ पर्यटनाचा प्रयोग यशस्वी झाल्यास सामान्यांनाही अंतराळाची सफर करणं शक्य होईल अशी आशा करायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. एखाद्या सिनेमात घडावा असाच प्रसंग. डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची आशा सोडली होती, मात्र प्रेयसीने त्याला साथ घातली आणि तो पुन्हा जिवंत झाला. होय, हे अगदी खरं आहे. इंग्लंडमध्ये ही घटना घडली आहे. पाहूया त्याविषयीचीच ही बातमी. प्रेयसीच्या प्रेमानं केली मृत्यूवर मात. मृत्यूनंतरही पुन्हा जिवंत झाला प्रियकर. मृत्यूला हरवणारा व्यक्ती पाहून डॉक्टरही अचंबित. असं म्हणतात की प्रेमामध्ये प्रचंड ताकद असते. प्रेम माणसाला पुनर्जन्म देऊ शकतं. प्रेम तुटलेला श्वास परत आणू शकतं. तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, मात्र याच प्रेमाची ताकद इंग्लंडमध्ये एका व्यक्तीच्या बाबतीत अनुभवायला आली. इंग्लंडमधल्या यॉर्कशायरमध्ये एक अशी घटना घडली आहे जी एखाद्या चमत्कारापेक्षाही कमी नाही. इथे एक व्यक्ती मृत्यूच्या दारात पोहोचली होती आणि प्रेमामुळे जिवंत परत आली. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, मात्र हे अगदी खरं आहे. जवळपास 50 मिनिटं या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते. डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची आशाच सोडली होती, मात्र नंतर तो स्वतःच्या पायावर उभा राहिला, अगदी ठणठणीत असल्यासारखा. या व्यक्तीचं नाव बेन विल्सन असं आहे. 31 वर्षीय बेनला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याचं हृदय पूर्णपणे बंद पडलं. त्यावेळी त्याची प्रेयसी रेबेका होम्स त्याच्यासोबत होती. तिनं ताबडतोब CPR दिला, मात्र डॉक्टरांच्या टीमनं विल्सनच्या हृदयाचे ठोके थांबले असल्याचं जाहीर केलं. या दरम्यान विल्सनच्या हृदयाची धडधड थांबवण्यासाठी 40 मिनिटात 11 वेळा प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून विल्सनला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं त्याच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. कोमात असताना 7व्या दिवशी विल्सनला पुन्हा हृदयविकाराचे अनेक झटके आले. त्यावेळी डॉक्टरांनी हार पत्करली आणि आपण त्याला वाचवू शकत नाही असं त्याची प्रेयसी रेबेकाला सांगितलं. मात्र रेबेका हिंमत हरली नाही आणि पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत ती विल्सन सोबत राहिली. तिनं विल्सनला तिच्या प्रेमाची जाणीव करून दिली. विल्सन कोमात असतानाही ती त्याच्याशी बोलत होती, त्याच्या आवडीची गाणी म्हणायची. डॉक्टरांनी पराभव स्वीकारला असला तरीही रेबेका विल्सनच्या आयुष्यासाठी लढत राहिली आणि शेवटी एके दिवशी ती जिंकली. हृदयविकाराचे अनेक झटके, मूत्रपिंड निकामी होणं आणि रक्ताच्या गुठळ्या होऊनही विल्सन कोमातून बाहेर आला. इतकंच नाही तर जेव्हा तो त्याच्या पायावर उभा राहिला तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
कोमातून बाहेर आल्यानंतर विल्सननं जो पहिला शब्द उच्चारला तो होता रेबेका. कठीण काळातही रेबेका त्याच्या सोबत होती. प्रेमानं मृत्यूलाही मात देता येते हेच रेबेकानं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आणि आता बातमी आहे ऑस्ट्रेलियातून. ऑस्ट्रेलियामधल्या मराठी लोकांनी एकत्र येत मंदिराची उभारणी केली आहे. सिडनीमधल्या कासल हिलमध्ये हे मंदिर बांधण्यात आलंय. नुकताच या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा झाला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी पालखीतून वाजत गाजत मूर्ती आणण्यात आल्या. या मंदिरात गणपती, गजानन महाराज, स्वामी समर्थ, श्री दत्त, महालक्ष्मी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. विशेष म्हणजे सिडनीमध्ये स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबियांनी एकत्र येत अर्थसहाय्य करत हे मंदिर उभारलंय. आता या मंदिरात नित्योपचार आणि पूजा होते. गणेशाय नमः.